नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट इंट्रोडक्शन टू शेअर मार्केट या विषयाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करणार आहे. ही जी प्रश्नपत्रिका आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 या सत्रातील प्रश्नपत्रिका आहे. 18 नोव्हेंबर 2025 रोजी हा पेपर झालेला आहे. 30 मार्कासाठी हा प्रश्नपत्रिका आहे, तर त्याचे विश्लेषण आपण यामध्ये बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा जो आपला विषय आहे तो इंट्रोडक्शन टू शेअर मार्केट या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आपण यामध्ये करणार आहे. बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी प्रश्न 1 अ, योग्य पर्याय निवडा. 4 मार्कासाठी हा प्रश्न आहे. एकूण 4 प्रश्न असणार आहेत, म्हणजे एक प्रश्न एका मार्काला, असे एकूण 4 प्रश्न या प्रश्न पहिल्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे. बघा, पहिला प्रश्न, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE. लक्षात ठेवा, हे पण BSE चे फुल फॉर्म बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ठीक आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना टिंबटिंब वर्षात झाली. ऑप्शन बघूयात अगोदर. 1875, 1996, 2001 आणि 2005. तर लक्षात ठेवा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जे आहे हे आशियातील सर्वात जुनं शेअर मार्केट आहे आणि त्याची स्थापना 9 जुलै 1875 मध्ये झालेली आहे. कधी? 9 जुलै 1875. लक्षात ठेवा तारीख, 9 जुलै 1875 मध्ये झालेली आहे आणि आशिया खंडातील सर्वात जुनं शेअर मार्केट म्हणून ओळखलं जातं. कुठं आहे? तर मुंबईला आहे. ठीक आहे. मुख्यालय कुठं आहे? मुंबईला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झालेली आहे 1875 मध्ये, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1875. दुसरा प्रश्न बघा, शेअर बाजारावर टिंबटिंबचे नियंत्रण असते. IRDAI, RBI, राज्य शासन आणि सेबी. तर बघा, शेअर मार्केट जे आहे त्याच्यावर सेबी या संस्थेचं नियंत्रण असतं. ठीक आहे. शेअर मार्केटवर, शेअर बाजारावर नियंत्रण कोणाचं असतं? सेबी या संस्थेचं असतं. सेबी म्हणजे काय? सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ठीक आहे. ह्याची स्थापना जी आहे कधी झाली? 1988 ला सेबीची स्थापना झालेली आहे आणि त्यानंतर 1992 ला सेबीचा कायदा लागू झालेला आहे. स्थापना 1988 ला आणि कायदा कधीचा आहे? सेबी कायदा 1992. सेबीचं फुल फॉर्म सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि सेबीचं मुख्यालय जे आहे ते कुठं आहे? मुंबई या ठिकाणी आहे. सेबीचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा हे पण. तर याचं उत्तर आहे सेबी, ऑप्शन क्रमांक डी. शेअर बाजारावर नियंत्रण ठेवतं. म्हणजे ज्या पद्धतीने बँकावर नियंत्रण ठेवणारी संस्था कोणती आहे? RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हे पूर्ण बँकावर नियंत्रण ठेवते. त्या पद्धतीने सेबी ही संस्था काय करते? शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवते. आणि अजून एक संस्था या ठिकाणी IRDAI. IRDAI ही संस्था आहे, IRDA पाहिजे या ठिकाणी. IRDAI संस्था जी आहे, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, हे जे आहे याचा कायदा 1999 चा आहे. याचं मुख्यालय हैदराबाद या ठिकाणी आहे. ही संस्था काय करते? इन्शुरन्स कंपन्यावर नियंत्रण ठेवते. ठीक आहे. ज्या पद्धतीने बँकावर नियंत्रण ठेवणारी संस्था RBI आहे, शेअर बाजारावर सेबी संस्था नियंत्रण ठेवते आणि इन्शुरन्स कंपन्यावर IRDAI ही संस्था नियंत्रण ठेवते. ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढे बघा, प्रश्न तिसरा या ठिकाणी, भारतात म्युच्युअल फंड योजना टिंबटिंब यांनी सुरू केली. UTI, IDBI, SBI आणि LIC. तर बघा, भारतामध्ये म्युच्युअल फंड जी योजना जी आहे ती कुणी सुरू केली? UTI या संस्थेने केली. म्हणजेच लक्षात ठेवा फुल फॉर्म, UTI म्हणजे युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. त्याची स्थापना जी आहे कधी झाली? 1963 ला. UTI स्थापना कधी झाली? 1963 ला. आणि म्युच्युअल फंड योजना कधी सुरू झाली? 1964 पासून. म्हणजे भारतात सुरुवातीला म्युच्युअल फंड कोणी सुरू केली? तर UTI, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. ठीक आहे. UTI म्हणजे युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. IDBI, त्याचं फुल फॉर्म लक्षात ठेवा. IDBI चं
IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, ठीक आहे, SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, ठीक आहे. पुढे बघा प्रश्न चौथा या ठिकाणी. चौथा प्रश्न जे आहे निफ्टी टिंबटिंबशी संबंधित आहे. बघा निफ्टी कशाशी संबंधित आहे आपल्याला विचारलं या ठिकाणी. BSE, NSE, NCDC आणि नाफेड. तर बघा निफ्टी NSE शी संबंधित आहे. आता NSE म्हणजे काय तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ठीक आहे. निफ्टी कशाशी संबंधित आहे NSE शी संबंधित आहे, शेअर मार्केटचा हा भाग आहे. आणि BSE जे आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, तर हे कशा संबंधित, सेन्सेक्स जे आहे ते कशा संबंधित आहे BSE शी संबंधित आहे. सेन्सेक्स, NSE ला निफ्टी आणि BSE ला सेन्सेक्स, हे पण लक्षात ठेवा. आणखी काही प्रश्न बघूयात आपण. प्रश्न पहिल्यातील ब, खालील विधान सत्य किंवा असत्य ओळखा. 2 प्रश्न आहेत, 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारले गेले. पहिला प्रश्न बघा, कंपनीकडून प्रथमच भागांची विक्री केली जाते तो बाजार म्हणजे दुय्यम बाजार होय. तर हे वाक्य चुकीचं आहे. का चुकीचं आहे बघा, वाचतो मी. कंपनीकडून प्रथमच भागांची विक्री केली जाते तो बाजार म्हणजे प्राथमिक बाजार, दुय्यम नाही या ठिकाणी, त्याला म्हणतो आपण प्राथमिक, प्रायमरी मार्केट, ठीक आहे. मग दुय्यम बाजार म्हणजे काय? दुय्यम बाजार म्हणजे असा बाजार की ज्या ठिकाणी शेअरची खरेदी विक्री अगोदरच झालेली असते, ठीक आहे. अगोदरच खरेदी विक्री झालेली असते. अशा शेअरची जर पुन्हा खरेदी विक्री जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, दुय्यम बाजार असं म्हणतो. म्हणजे ह्या ठिकाणी अगोदरच विकले गेलेले शेअर्स गुंतवणूक ह्या ठिकाणी केले जातात. दुसरा आहे बघा, भांडवल बाजार दीर्घकालीन कर्ज पुरवते. तर हे वाक्य 100% बरोबर आहे. मग अल्पकालीन कर्ज पुरवठा कोण करतं तर नाणे बाजार. अल्पकालीन जे आहे ते कोण करतं, नाणे बाजार हे अल्पकालीन भांडवल या ठिकाणी कर्ज पुरवत असते. म्हणजे पहिला चूक, दुसरा बरोबर. पुढे आणखी काय आपण प्रश्न बघूयात जेणेकरून तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी सोपं जाईल. म्हणजे कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यावा, प्रश्न कशा प्रकारचे येतात हे आपल्याला या ठिकाणी समजतं. तर बघा प्रश्न दुसरा, थोडक्यात खालील उत्तर द्या. 6 मार्काला प्रश्न विचारले, म्हणजे 3 मार्कासाठी एक प्रश्न आहे. निव्वळ मालमत्ता मूल्य आणि रोखे म्हणजे काय असा प्रश्न विचारले गेले. त्यानंतर आपण त्याचे उत्तर वगैरे काय बघणार नाहीये, फक्त तुम्हाला या ठिकाणी प्रश्न कशा प्रकारचे असतात, कोणत्या टॉपिकवर आपण जास्त भर द्यायला पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी समजतं. म्हणजे थोडक्यात IMP क्वेश्चन काय असणार आहेत हे तुम्हाला ह्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेवरून समजतं, ठीक आहे. प्रश्न तिसरा 6 मार्काला, हे पण कोणते 2 लिहायचे आहेत, शेअरचे प्रकार, ठीक आहे. शेअरचे प्रकार आपल्याला माहिती आहे, आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर दुय्यम बाजार म्हणजे काय, आता आपण बघितलं दुय्यम बाजार म्हणजे काय, म्युच्युअल फंड, म्हणजे आपण थोडक्यात या ठिकाणी टिपा लिहायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न चौथा विचारला आपल्याला, खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा कोणताही एक. 6 मार्कासाठी प्रश्न आहे, 2 प्रश्न आपल्याला विचारले त्यापैकी एक उत्तर आपल्याला लिहायचं आहे. सेबीची भूमिका स्पष्ट करा आणि दुसरा प्रश्न आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची उद्दिष्टे स्पष्ट करा. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा कोणताही एक. हे देखील 6 मार्काचं आहे. 2 प्रश्न आपल्या या ठिकाणी विचारले त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. भांडवली बाजाराचा अर्थ आणि वैशिष्ट्य स्पष्ट करा किंवा पद्धतशीर गुंतवणूक योजना स्पष्ट करा. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन टू शेअर मार्केट या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण अगदी थोडक्यात या ठिकाणी केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.